तर नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सुरक्षा रक्षक या पदाविषयी माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक म्हणजे बोर्डगार्ड, एक प्रकारे बोर्डगार्ड म्हणू शकता तुम्ही. जसं महाराष्ट्र सुरक्षा बल आहे तसंच महाराष्ट्र सुरक्षा रक्षक आहे. आणि मला यूट्यूबवर कमेंट आल्या होत्या, आमच्या यूट्यूबवर कमेंट आल्या होत्या की सर त्याबद्दल माहिती सांगा. त्यासाठी आज एक छोटा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. बघा मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्हाला सांगतो, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक या भरतीमध्ये तुम्हाला पेपर कुठल्याही प्रकारचा नसते, फक्त ग्राउंडच्या बेसवर तुमचं सिलेक्शन होते. आणि ग्राउंड या प्रकारे आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला जर मुलांसाठी 800 मीटर, मुलांसाठी 1600 मीटर गोळाफेक व रनिंग 100 मीटर, तर त्यामध्ये तुम्हाला 1600 मीटरला 40 गुण, गोळाफेकला 30 गुण व 800 मीटर 100 मीटरला तुम्हाला 30 गुण, अशा प्रकारे 100 मार्काचं तुमचं ग्राउंड राहणार आहे. त्याच प्रकारे मुलीचं पण ते सेम त्याच प्रकारे ग्राउंड राहते मित्रांनो. तुमचं टोटल 100 मार्काचं ग्राउंड व त्याच्यात एक्स्ट्राचे मार्क म्हणजे तुम्हाला MSCIT असली तर त्यामध्ये तुम्हाला 4 मार्क 4 गुण ऍड होतील. जर तुमच्याकडे आपलं NCC सर्टिफिकेट असेल कोणत्या प्रकारचं, त्याचे 4 मार्क ऍड होतील. या प्रकारचे तुमचं ग्राउंड राहील आणि ग्राउंडच्या बेसवर तुमचं सिलेक्शन राहील याच्यामध्ये. आता दुसरा एक विषय केला होता मुलांनी की सर पगारीचं कसं. जसं महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र सुरक्षा रक्षक ह्या 2 पद आहेत, तर मला विषय देणं केला होता की महाराष्ट्र सुरक्षा रक्षक बद्दल सांगा. तर पगारीचा विषय असा आहे, याचे 2 भाग पडतात. 2 भाग असे, एक 8 तासाची ड्युटी असते, एक 12 तासाची ड्युटी असते. तुमचा पॉइंट जिथे येतो तिथं आहे का तुम्हाला ड्युटी 8 तासाची भेटेल किंवा 12 तासाची भेटेल हे सांगू शकत नाही आम्ही. पण जिथं जर 12 तासाची भेटली तर तुम्हाला PF कडून 40,000 रुपये पेमेंट पडेल. जर तुम्हाला 8 तासाची ड्युटी जर असली तुम्हाला PF वगैरे कडून 30,000च्या जवळपास पेमेंट पडून जाईल. या प्रकारे तुम्हाला पेमेंट पडेल. आता पगारीचा विषय संपला, ग्राउंडचा विषय संपला. आता महाराष्ट्र सुरक्षा रक्षक हे पद नेमकं ड्युटी कशा प्रकारे आहे आणि ड्युटी कुठे कुठे आहेत. महाराष्ट्रातल्या जेवढ्या बी सरकारी आस्थापना वगैरे आहेत तिथं तुमचा एक पॉइंट तुम्हाला दिला येते. जेवढ्या बी महाराष्ट्रातल्या सरकारी आस्थापना आहेत तिथं, आणि तिथे तुम्हाला ड्युटी देण्यात येते. जसं की मुंबईसारख्या ठिकाणी ज्या सर्व प्रकारच्या वेस्ट लाईनला लोकल वगैरे आहेत, लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र सुरक्षा रक्षक यांचं एक मेन भूमिका आहे. त्यामध्ये जे लेडीज वगैरे आहेत, जे लेडीज गार्ड आहेत महाराष्ट्र सुरक्षा रक्षकचे, त्यांची ड्युटी तिथे लावण्यात येते. त्यामुळं हे कुठंतरी लेडीजला प्रोटेक्ट करण्यासाठी ही एक फोर्स म्हणून त्यांनी तयार केलेली आहे महाराष्ट्र सुरक्षा रक्षकची. याची स्थापना पण महाराष्ट्र सुरक्षा बलांच्या पण आधीची आहे. हा भरपूर जुना आहे मित्रांनो. जर तुम्हाला आताच्या काळामध्ये पोलीस भरतीचे तुम्ही करताय, पोलीस भरती करत करत आपल्याजवळ काही ना काहीतरी एक राहावं, बोलतो ना आपण पार्ट टाइम जॉब म्हणू शकत नाही मी, पण तुमच्या भरतीला आधार देणारा जॉब म्हणजे महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व महाराष्ट्र सुरक्षा बल, हे 2 तुम्ही जे अलग अलग प्रकारचे पोस्ट आहेत, या पोस्टच्या सहाय्याने बरेच मुलं पोलीस झाले. ह्याची ड्युटी करत करत मुलांना अभ्यास केला, मुलं पोलीस झाले, मुलं IPS झाले. माझं एकच म्हणणं आहे, जे आपण थोडेफार घरच्याकडून पैसे घेतो, तुमच्या घरचे तुम्हाला पैसे किती दिवस पुरवणार. आपले घरचे एक कोणाच्या पण घरच्याची एक लिमिट असते. आता प्रत्येक सर्वसाधारण कुटुंबातली मुलं आहेत भरती करणारे, कोणी असा नाही की तो जास्त, कारण ज्यांच्या घरी भरभक्कम पैसा असते तो भरतीच्या क्षेत्रात उतरत नाही कधी. तर एकदम गरीब कुटुंबातले जे मुलं वगैरे असतात तेच भरतीच्या हे करतात. तर मी म्हणतो, तुम्हाला जर पोलीस भरती जरी करायची असली तर तुमच्या हाताखाली हे 2 पदं असणं अत्यंत जरुरी आहे. महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व महाराष्ट्र सुरक्षा बल हे 2 पदं घेऊन जर तुम्ही पोलीस भरतीच्या दिशेने गेले तर तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही. अडचण म्हणजे आर्थिक अडचण, पैशाची अडचण येणार नाही. आणि पैशाची अडचण जर नाही आली तर तुम्ही कोणत्याही प्रकारची भरती मारू शकता. तुमच्या ग्राउंडचा खर्च, तुमच्या मेसचा खर्च, सगळ्या प्रकारचा खर्च तुम्ही करू शकता. आपल्याला तुम्हाला याच्यातून, या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगायचं होतं, जसं मुलांना कमेंट केल्या होत्या की सर आम्हाला आमचं जेव्हा त्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक मध्ये जेव्हा आमचं ग्राउंड वगैरे होते तेव्हा ड्युटी किती दिवसांनी भेटली जाते. तर मित्रांनो, त्याची एक प्रोसेस आहे की तुमचं एक फायनल मेरिट ठरते. त्यानुसार जे मुलं फायनल मेरिटला आले त्यांची एक लिस्ट लागते आणि तिथून साधारणपणे वर्दी वगैरे तुम्ही शिवायला तुम्हाला सांगतात की ते एखादा महिना देतात. 1-1.5 महिना म्हणून तुम्हाला ड्युटीच्या ठिकाणी तुम्हाला तैनात केली जाते महाराष्ट्र सुरक्षा रक्षक म्हणून. आता महाराष्ट्र सुरक्षा बलची अशी गोष्ट आहे
की तुमचं पोलीस वेटिंगला तुम्ही असता. पोलीस वेटिंगला असताना तुम्हाला एक SMS येते आणि तुमचं पोलीस वेटिंगच्या लिस्टमध्ये नाव येते, जे MSFच्या काय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येते. दुसरी गोष्ट, त्यानंतर तुम्हाला अजून एक SMS येते ते की ट्रेनिंगच्या संदर्भातील, की तुम्ही ट्रेनिंगला तुमची निवड झाली आहे, तुम्ही या गटावर ट्रेनिंगसाठी उपलब्ध व्हा. नंतर त्या गटावर गेल्यानंतर तुम्ही जे डॉक्युमेंट पोलीस भरतीला दिले होते सर्व डॉक्युमेंट, आणि त्या डॉक्युमेंट सोबत तुम्हाला फिटनेस सर्टिफिकेट, कॅरेक्टर सर्टिफिकेट, हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला नेणं अनिवार्य आहे. या 2 शिवाय तुम्हाला आत घेतलं जाणार नाही किंवा मग तुम्हाला डायरेक्ट बाहेर काढण्यात येईल. हे 2 डॉक्युमेंट तुम्हाला अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर तुमची महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये 45 दिवसाची कठोर ट्रेनिंग होते. अशी ट्रेनिंग की ती ट्रेनिंग पोलीस भरतीला सुद्धा विचार करायला भाग पाडते की नेमकं ही ट्रेनिंग महाराष्ट्र सुरक्षा बलचीच आहे की काय. म्हणजे एवढी खतरनाक ट्रेनिंग 45 दिवसात करतात. जी ट्रेनिंग आपले महाराष्ट्र पोलीस जे दल आहे त्यांना 9 महिने लागतात शिकायला. ते महाराष्ट्र सुरक्षा बलवाले जवान 45 दिवसाच्या आत ती पूर्ण ट्रेनिंग कंप्लीट करून एक सुंदर अशी, जेव्हा शेवटचा दिवस असते त्या दिवशी परेड करतात. ती परेड अशी फायाजोगी असते मित्रांनो. विचार करा 45 दिवसामध्ये काय काय मेहनत केली असेल त्यानं ती परेड करायसाठी. तर विषय असा आहे की तुम्हाला वाटत असेल की सुरक्षा रक्षक हा एक छोटा वर्ग असून, तसा नाही मित्रांनो. एक वेल ट्रेनर MSF एक जवान आहे की नाही, तो वेल ट्रेन 45 दिवसाची जरी ट्रेनिंग घेतली असेल, त्या 45 दिवसात नाही का त्यानं त्याचं पुरं हे लावलेलं असते. त्यामुळं जवान हे 2, 3 गो. तर बघा मित्रांनो, दुसरा एक मुद्दा आमच्या मित्रांनं कमेंटच्या माध्यमातून विचारला होता युट्यूबवर आमच्या, की सर बोडगाव मध्ये जे आता नवीन हे चालू आहे की पगारविषयी बी काहीतरी सांगा. तर मित्रांनो, तुमच्या माझ्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. बोडगाव म्हणजे आधी तर पगार वगैरे पण चांगले आहे, आणि दुसरी गोष्ट, आता जी माहिती आम्हाला भेटली त्या माहिती अनुसार 7,500 रुपये अजून पगार वाढणार आहे. म्हणजे जर तुमचा पगार जर 30,000च्या जवळजवळ असेल तर 7,500 रुपये त्याच्यात ऍड होतील. आणि दुसरी गोष्ट, जर 12 घंट्याची ड्युटी असली आणि पगार जर तुमचा 40,000च्या जवळजवळ असला तर त्यामध्ये पण 7,500 रुपये ऍड होतील. विचार करा मग तुमचा पगार काय पडेल. तर याच्यामुळे एक आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. तर यानंतर कोणत्याही जिल्ह्यात भरती आली तर भरती अजिबात सोडू नका. सध्या बोडगाडची भरती नागपूर जिल्ह्यामध्ये चालू आहे. ज्यांचे फॉर्म मला वाटते गेल्या महिन्यामध्ये मे महिने नाही का फॉर्म भरायला चालू होतं. फॉर्म भरायची लास्ट तारीख मित्रांनो 28 तारीख लास्ट होती नागपूरची. आणि मी बऱ्याच जणांना युट्यूबच्या माध्यमातून पण सांगितलं